ओम. सर्व साधक बंधू भगिनींना सादर प्रणाम. आता आपण चौथं ध्यान घेत आहोत, ओंकार चक्र ध्यान. हे मी आधीच उद्घोषणा करून टाकली, पण ॲक्च्युली पहिला काय सूक्ष्म व्यायाम करायचे, दुसरी पायरी सोसवेल एवढे व्यायाम करायचे, निवडक प्राणायाम करायचे आणि शांतपणे प्रियजन, परिजन, भूमाता आणि स्वतःलाही ध्यान क्षेत्रात आणि ध्यान क्षेत्राच्या बाहेर आमंत्रित करायचं आहे की मला ध्यान करायला आपण सहकार्य करावं असं म्हणून. स्वतःबद्दल एवढा आदर, स्वआदर हा अतिमहत्वाचा आहे. नंतर आज पुढची पायरी आसन निश्चिती. आसन निश्चितीमध्ये आपलं आसन काय असावं, तर त्यासाठी उपदिशांचा व्हायब्रेशनचा लाभ घ्यायचा आहे. ईशान्य हिरवा, आग्नेय पिवळा, नैऋत्य लाल, वायव्य गुलाबी आणि एका सुवर्ण आसनावर बसून आपण ध्यानाची प्रक्रिया पुढे पुढे नेत आहोत. ही एक सुंदर अनुभविक स्थिती आहे. हे मी अनेक साधकांकडून असं ध्यान करून पण घेत असतो आणि म्हणून ही कृती अत्यंत अनुभविक कृती आपण जरूर अनुभवावी असा माझा आग्रह राहील. नंतर आता या ध्यानाच्या ठिकाणी प्रत्येक चक्रांच्या पाकळ्यांच्या संख्येएवढा ओंकार करायचा आहे. म्हणजे पहा, तुम्ही चक्रापर्यंतही पोहोचतात आणि त्या पाकळ्यांच्या संख्येपर्यंतही पोहोचतात. पण हे करत असताना आपला भाव असा असावा की माझं शरीर हे जेवढ्या उंचीचं आहे ते आता हाताच्या एवढं झालेलं आहे, नंतर एका बोटा एवढं झालेलं आहे, एका पेऱ्या एवढं झालेलं आहे आणि एका बिंदुरूप झालेलं आहे. आता आपला बिंदुरूप शरीर आपण सूक्ष्म प्राणायाम वगैरे ते सर्व केलं. आधीच्या प्राणायाम, आधीच्या ध्यानामध्ये ज्या क्रिया होत्या त्या यासाठी सुद्धा लक्षातच घ्यायच्या आहेत. आणि म्हणून मी आता आपल्या लक्षात आणून देतो की या बिंदू एवढं शरीर आता तुमच्या मूलाधारमध्ये शिरलेलं आहे. आपलं बिंदुरूप शरीर मूलाधारमध्ये प्रविष्ट झालेलं आहे. तेथे ते प्रतिष्ठित झालेलं आहे आणि तेथे 4 पाकळ्या आहेत. 4 वेळा ओंकार करायचा आहे. ओम 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 ओम. ओंकार प्रतिष्ठित झाला. आता या ठिकाणी मूलाधार काय, शक्ती आपली 80% ऊर्जा मूलाधारमध्ये असते. आपल्या शरीराची 80% ऊर्जा मूलाधारमध्ये असते आणि त्याचा आपण उपयोग केला. त्याचा पुनरुच्चार आपण या ठिकाणी ओंकार चक्र ध्यानाच्या वेळेस करतो आहोत. दुसरा तोच बिंदुरूप शरीर आणखी वर सरकला, स्वाधिष्ठान पर्यंत आला. मूलाधारच्या 1 मुष्टी अंतरावर आणि नाभीच्या खाली स्वाधिष्ठान मध्ये आला. या ठिकाणी 6 वेळा ओंकार होईल. ओम 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 ओम. या पद्धतीने आता एक सांगायला मला त्या दिवशी लिंक होती म्हणून काय, सूक्ष्म व्यायाम, निवडक प्राणायाम, नंतर आसन निश्चिती आणि पुन्हा चक्रांचे शुद्धीकरण. या ठिकाणी आता चक्रही घेतलं असल्यामुळे तो भाग मी घेतला नाही, परंतु इंडिपेंडेंटली चक्राचे शुद्धीकरण, चक्राचे मंत्र आपण जरूर म्हणून घ्यायचे. ओम लम पृथ्वीआत्मने गंधमर्पयामी नमो नमः स्वाहा. या पद्धतीने ते परत आपण म्हणून घ्यायचे. म्हणजे तुम्ही अगदी सुवर्णासनावर बसलेला, शांत चित्त मन आहे. या ठिकाणी चित्त शांत होणे महत्वाचे आहे. चित्तावर शांतीच्या, महत्वाचं वाक्य बोलते मी, चित्तावर शांतीच्या रसायनाची फवारणी करायची आहे. चित्तावर शांतीच्या रसायनाची फवारणी करायची आहे. अति सुंदर, इतकं शांत चित्त पाहिजे. म्हणजे आपली ध्यान कक्षा, ध्यान खोली जी आहे ती अति शांत असावी, अति शांत असावी. तर पुढच्या चक्राच्या वेळेस आपण आता मूलाधारच्या वेळेस सांगितलं की ते शक्ती चक्र आहे आणि स्वाधिष्ठान हे तन मन विशुद्ध होतं, टॉक्झिक बाहेर काढायला मदत होते. आणि म्हणून या पद्धतीने स्वाधिष्ठान चक्राचे तन मन विशुद्धी होते, टॉक्झिक बाहेर पडायला मदत होते. 6 वेळा ओंकार करायचा आहे. ओम 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 ओम. ओम तुम्ही नियमित करा. आता काहींना वेळ असेल तर त्यांनी 33% अ, 33% उ, 33% म असंही केलं तरी चालेल, किंवा 30-30-40 असं केलं तरी चालेल. म्हणजे 30% ओ, 30% उ आणि 40% म, 25-25-50, 25% अ, 25% उ, 50% म असंही केलं तरी चालेल. आणि शेवटी 20-20-60 अ उ म, 20-20-60 आपल्याला जसं स्वीकारावं वाटेल, वेळेचं जशी उपलब्धता आहे आपल्याकडे त्या पद्धतीने ओंकार करायचा आहे. आपण हा नॉर्मल ओंकार करतो आहोत. आता आपण पोहोचलो, आपलं बिंदुरूप शरीर पोहोचलं आहे मणिपूर पर्यंत. मणिपूरच्या ठिकाणी पचन होतं
ज्योती स्फुरण होते, ज्योती स्फुरण होते. आपल्या मणिपूरच्या ठिकाणी माहित आहे, मणिपूरच्या मागे आजूबाजूला आतमध्ये आपलं स्वादुपिंड आहे, पॅन्क्रियास आहे. आणि पॅन्क्रियासचं लहानात लहान युनिट, पॅन्क्रियाचे युनिट म्हणजे आयलेट्स ऑफ लँगरहॅन. आणि त्या ठिकाणी इन्सुलिन आहे, इन्सुलिन निर्माण करणाऱ्या सेल्स आहेत, अल्फा बीटा आणि अशा प्रकारचे. मी फक्त इन्सुलिनचा उल्लेख करतो. हा इन्सुलिन आपल्या शरीराला ऊर्जा पुरवते अग्निरूपामध्ये, आणि मणिपूर हे अग्नीचं स्थान आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो अग्नी आहे, इन्सुलिन जो आहे, हा अन्न पचन करायला मदत करत असतो. हे एक लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 10 वेळा ओंकार करायचा आहे. ओम 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 ओम. आता बिंदुरूप शरीराने तुमच्या हृदयाच्या मागील अनाहत केंद्रामध्ये प्रवेश केलेला आहे. अनाहत केंद्र या ठिकाणी, हे अनाहत हे ते दयेचं दयेचं केंद्रच आहे. अनाहत चक्र आपल्या दयेचं स्थान आहे. आणि तो भाव लक्षात ठेवून आपल्याला आता 12 पाकळ्या ओंकार करायचा आहे. ओम 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 ओम. बिंदुरूप शरीर आता तुमच्या कंठापर्यंत आलेलं आहे, विशुद्ध चक्रात आलेलं आहे. या ठिकाणी अर्थातच 16 पाकळ्या आहेत, तर 16 वेळेस ओंकार करायचं. तर हे विशुद्ध चक्र आपलं शांती आणि सत्यता विशुद्ध. मगाच्या आधीच्या मी ध्यानाच्या क्लिपमध्ये सांगितलं की माझी वाचा ही सत्यावर शुद्धावर आधारित आहे. सत्य व शुद्ध रूपात मी जगापुढे प्रकट होत असतो, असा हा भाव या ठिकाणी आहे. आपली वाचा केंद्र हे कंठ आहे. या ठिकाणी लॅरिक्स आहे, फॅरिक्स आहे, स्वर यंत्र या ठिकाणी आहे. कंठ म्हणजे स्वर यंत्र आहे. आणि म्हणून माझी वाचा ही सत्यावर आधारित आहे. सहज भाव आपला सकारात्मकता वाढवण्यासाठी आलेला आहे. तर या ठिकाणी 16 वेळेस ओंकार करायचा आहे. ओम 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 ओम. 16 वेळेस आपण आपल्या विशुद्ध चक्राच्या ठिकाणी. आता आणखी बिंदुरूप शरीर दोन्ही भुवयांच्या मधीतला जो पॉइंट आहे तेथे, आणि आज्ञाचक्राचं स्थान तुम्हाला सांगितलं मी. मेंदूच्या तळाशी बरोबर मध्यभागी 2 पाकळ्या आहेत, कर्डार वर्ण आहे आणि नीलमणी तिथं आहे, तिथं पोहोचलं पाहिजे. आणि तेच आपलं आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र हे गुरूंचंही स्थान आहे. आपल्या गुरूंचं स्मरण त्या ठिकाणी करा, त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी पहा, प्रियजन परिजनांची प्रतिमा तुम्हाला पाहता येईल, असा तो भाव आहे. आणि त्यावेळेस मात्र 2दाच ओंकार करायचा आहे. ओम ओम. आता बिंदुरूप शरीराने तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत प्रवेश केलेला आहे. सहस्रारच्या ठिकाणी ते प्रतिष्ठित झालेलं आहे. सहस्रारच्या ठिकाणी प्रतिष्ठित झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण घटकाभर किंवा तुर्तास आपण ध्यान करतोय 10-15 मिनिटाचा वेळ. जास्त वेळ असेल त्यावेळेस सहस्र वेळ बाय प्रॅक्टिस ओंकार होईल सुद्धा, 1000 वेळेस ओंकार होईल सुद्धा तुमचा. परंतु टू बिगिन विथ 10-15 मिनिटाच्या ध्यानामध्ये या ठिकाणी तुम्ही प्रविष्ट झालेला, तुमचं बिंदुरूप शरीर प्रविष्ट झालेलं आहे. आणि या ठिकाणी एक श्वास आपला सहस्र समजायचं. एक श्वास म्हणजे सहस्र समजायला हरकत नाही. अशा ठिकाणी एक श्वास जेवढा होईल 7-8-10 वेळेस होतं. ओम 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 ओम. श्वास संपे पावे तो 7-8-10 वेळेस होतं. तर या ठिकाणी आता तुम्ही स्थिर झालेला आहात. आपल्या मस्तिष्क केंद्राच्या 1 मुष्टी अंतरावर अंतरिक्षातून, कॉस्मॉस मधून येथूनच ऊर्जा स्वीकारली जाते. मग ती ब्रिलियंट डिव्हाइन इलेक्ट्रिकल व्हायोलेट असेल, लुनर व्हाईट असेल, गोल्डन लाईट असेल, ग्रे असेल, अशा पद्धतीची ही अति प्रचंड अशा प्रकारची ही ऊर्जा असते. गोल्डन लाईट म्हणजे ॲमेथिस्ट कलर, आपल्याला माहिती आहे, जांभळा वर्ण, जांभळ्या रंगाचं वांग असतं पहा, तो रंग समजा. तर अशा प्रकारे तो रंग हा इलेक्ट्रिकल आहे, डिवाइन आहे, आणि तो व्हायोलेट आहे.
आणि तो अतिपवित्र आहे. अत्यंत एक एक एवढ्या बोटाच्या आकाराचा क्रिस्टल जरी तुम्ही आपल्या घरात ठेवला तर 1 किलोमीटर परिसरातल्या सर्व नकारात्मकता दूर करतो. एवढी शक्ती त्या याला ॲमेथिस्ट म्हणतात. जांभळ्या वर्णाला ॲमेथिस्ट क्रिस्टल असं म्हणतात. तर अशा पद्धतीने एक सायकल आपण मूलाधार पासून सहस्रार पर्यंत आलो. एक आवर्तन, अर्ध आवर्तन समजा आपल्या दृष्टीने, आणि परत मग सहस्रार, आज्ञा, विशुद्धी, अनाहत, मणिपूर, स्वादिष्टान आणि मूलाधार, असं परतीच्या प्रवासात तेवढ्याच पाकळ्या परत होतील. एक श्वास, 2, 16, 12, 10, 6, 4 परतीच्या प्रवासामध्ये. हे वेळ असेल त्या पद्धतीने आपण जरूर हे देखील अवलंब करायचं. अशा रीतीने एक आवर्तन त्यावेळेस मात्र पूर्ण होईल. मूलाधार ते सहस्रार आणि परत सहस्रार ते मूलाधार, एक आवर्तन पूर्ण होतं. आणि आवर्तन संख्या वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे तुम्हाला वाढवता पण येईल. तो आपला आनंद आहे. आणि अशा पद्धतीने आवर्तन पूर्ण झाल्यावर मी आपल्याला सांगितलं की शांत बसायचं आहे. श्वासाशी मैत्री होणं महत्वाचं आहे. श्वासाशी मैत्री झाली आणि तसंच चित्तावर शांतीच्या रसायनाचा फवारणी करायची आहे. हा एक रूपक म्हणून तुम्हाला घेतलंय, एक उदाहरण घेतलंय, परंतु एवढी शांतता आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने मग शांतपणे मूळ रूपात यायचे तुम्हाला. आपण मूळ रूपात आलेला आहात. ध्यान एक आवर्तन पूर्ण झालं, मूळ रूपात आलेला आहात. मूळ रूपामध्ये मग तेथे तुम्हाला आणखी कल्पना करता येईल त्या दिवसाच्या त्या दिवसाचं जो महत्व आहे. आज बुधवार आहे तर विष्णूच्या मंदिरात पंढरपूरला आपण जात आहात आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेत आहोत. एक शांतीनंतर, बरं का, शांतीनंतर ध्यान संपल्यावर आपण जर अधिक आध्यात्मिक प्रगतीचे असाल तर असा भाव जरूर ठेवा. सोमवारी 12 ज्योतिर्लिंगांपर्यंत आपण शिववंदना करायला पोहोचणार. मंगळवारी अष्टविनायकाला वंदना करायला पोहोचणार. बुधवारी आपल्याला सांगितलं विष्णू मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्माई मंदिर असेल, बद्री विशालला देखील जाऊ शकताल काही जण. तर अशा प्रमाणे गुरुवारी दत्ताच्या मंदिरात आपण पोहोचणार. शुक्रवारी परत कुठल्या तरी आद्यपीठ जे आहेत, 3.5 पीठ म्हणतो, आद्यपीठ म्हणतो, तर त्या ठिकाणी तुळजाभवानी असेल, माहूरची रेणुका देवी असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल किंवा आपल्या शहरातील एखादं देवीचं मंदिर असेल, त्या ठिकाणी त्या शक्तीला वंदना करण्यासाठी तुम्ही पोहोचलेला. शनिवारी एखाद्या हनुमंताच्या मंदिरात आपण पोहोचलेला. ध्यान संपण्याच्या आधी, म्हणजे जंक्चरला म्हणतो मी, ध्यान संपलंय तुमचं आणि डोळे बंद आहेत आणि मूळ रूपात तुम्ही येण्याच्या आधी आपलं बिंदुरूप शरीराची आज्ञा पाळायची आहे. बिंदुरूप शरीर तुम्हाला या वेगळ्या ठिकाणी घेऊन जाईल. केवळ हे मी सांगतो हेच नव्हे तर तुम्ही आणखी सरळ जे आपल्या आवडीचे क्षेत्र आहे ते निवडू शकतात. तेथे तुम्ही पोहोचलेला आहात आणि तेथे वंदना करत आहात. तेथे स्वतःसाठी आशीर्वाद, कृपा आशीर्वाद मागा आणि इतर जणांसाठी देखील कृपा आशीर्वाद मागा आणि शांतपणे मूळ रूपात आपण परत आलेला आहात. हाताचं घर्षण, ऊर्जा धारण करायची डोळ्यावर, कपाळावर, पूर्ण चेहऱ्यावर. आणि हे कोणी घडून आणलं? बिंदुरूप शरीराने एवढं घडून आणलेलं आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःला देखील शाबासकी. हातावर कंजक्शन वाढू नये म्हणून हातापायाच्या कोटऱ्या, पाय, बेली रिजन, पाठीचं कमरेचा रिजन, या ठिकाणी थोडंसं ॲक्युप्रेशर होईल एक प्रकारचा. आणि स्वतःला शाबासकी आहे. स्वतःला आपण आदरपूर्वक बोलवलंय स्वतःला ध्यान क्षेत्रात आणि ध्यान क्षेत्राच्या बाहेर देखील. आणि म्हणून स्वतःबद्दल एवढा आदर जरूर बाळगावा अशा पद्धतीने. आणि मग परत थोडेसे डोळे बंद करायचं आणि 90% ऊर्जा भूमातेला परत करतोय आपण. 10% स्वतःसाठी वापरतो. थर्मोडायनॅमिक्सचा नियम, एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स किंवा डिव्हाइन लॉ हा इथे देखील लागू आहे. 10% तुम्ही ऊर्जा सर्व दूर पसरू द्या. तुमच्या घरादारामध्ये, दुकान, ऑफिस, कार्यालय जे असेल ना, तेथे ही ऊर्जा जरूर पोहोचते. तुम्ही भाव ठेवला तर एवढी ऊर्जा आपल्याला मिळाली असते की ते जरूर ती ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते. आपल्या सर्वांचे प्रियजन, परिजन यांचे हसरे चेहरे पाहून त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवा. आणि त्यांच्यासाठी आपण भरपूर कृपा आशीर्वाद त्या देवतेकडून मागितलेच आहेत. आणि हळूवार विथ बिग स्माइल, खरोखर हास्य, सिरोटिन बेस आहे. आपले हॅपी हार्मोन्स सिरोटिनिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन, एंडॉर्फिन हे 4 हॅपी हार्मोन आहेत. हे निर्माण करणं आपल्या हातीच आहे. तो अगदी ब्लिसफुल ऍक्शन मध्ये हात आहेत. आणि आपल्या सर्व प्रियजन, परिजन, भूमाता यांना आपण शुभाशीष दिलेले आहेत. त्यांच्या प्रती सकारात्मकता भाव वाढीस लावलेला आहे. स्पिरिच्युअलिटी त्यांच्यामध्ये वाढो.
स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढेल. नंतर अबंडन्स, प्रचुरता वाढेल. त्यांची प्रचुरता वाढू द्या, त्यांच्याबद्दल चांगले भाव ठेवा, प्रचुरता वाढू द्या. स्पिरिच्युअलिटी, अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी, प्रगती, हे असे SAP असे म्हणतो मी, SAP असे SAP त्यांची वाढू द्या. त्यांना ऐश्वर्य लाभो, सत्संग लाभो, सत्प्रवृत्ती वाढीस लाभो, सद्बुद्धी लाभो, अशा सर्व सकारात्मकता, संपदा लाभो, अशा प्रकारचे भाव त्यांच्या प्रती व्यक्त करा. आणि हळूच मग ऊर्जा आपण ऊर्जा पूर्ण करायची, स्वीकारायची असते. आणि मग थोडंसं कंजशन वाढवून थोडंसं सूक्ष्म व्यायाम पुन्हा करायचे. हाताचे सूक्ष्म व्यायाम, पायाचे, हाताचे, मी हाताचे सुलभ या पद्धतीने सांगतो आहे. आणि मग हाताचा जर सुद्धा आपल्याला करता येईल, वर, कपाळावर, बाजूला या पद्धतीने यल करायचा. इंग्रजी यल, एक सुलट आणि उलट या पद्धतीने. खांद्याचे देखील आपल्याला रोटेशन करता येईल, मानेची मुवमेंट करता येईल. अति सूक्ष्म व्यायाम, एकदम ऊर्जा आपण धारण करायची असते, म्हणून सूक्ष्म व्यायाम झाले. मग सूक्ष्म व्यायाम टू सूक्ष्म व्यायाम असं आपलं ध्यान प्रक्रिया ही पूर्ण होत असते. मित्र हो, मी पुढच्या क्लिपमध्ये ध्यानाच्या बाबत थोडंसं विस्तारित उपयोजित भाग मी आपल्याला सांगणार आहे. आज मला 2 ध्यान प्रकार कव्हर करायचे होते, ते मी केले. आपण निश्चितपणे ते अनुसरा, पहा. क्लिप मात्र काळजीपूर्वक पहा अशी माझी पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती असेल. सर्वांना शुभेच्छा देतो मी. आपण नवरात्रात आहोत, विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आपण ध्यानाची प्रक्रिया शिकलेलो आहोत. आपल्याला विजयादशमीच्या निमित्ताने माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. येथेच थांबतो. धन्यवाद. ओम जय हिंद.